की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश शिव सणाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज के जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज के जय बोला छत्रपति शिवाजी महाराज के जय जय भवानी जय शिवाजी महादेव शिवरायांच्या प्रदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भूमीवरती आपल्या ग्रुपचं सरसे स्वागत. तशीच माझी ओळख करून देतो. माझं नाव मंगेशराव अवकिरकर. गेले 6 वर्ष मी गडावरती गाईड करत आहे बघा. आता आपण पायथ्यापासून माथ्यावरती 2360 पायऱ्या चढून जाणारी गडाची समोरची बाजू आहे, परंतु अवघ्या 4 मिनिटात गडावरती जातात. जे रोपे प्रकल्पाने अवघ्या 4 मिनिटात गडावरती जातात. ही गडाची मागची बाजू बघा. या गडाला जर आपण चारी बाजूने पाहिलं तर सह्याद्रीने वेढलेला आहे, परंतु यातली सह्याद्री म्हटलं तर कुठली कणेक किंवा जॉईंट पाहायला मिळत नाही बघा. हा एकमेव डोंगर आहे. जसं काय गुलाबाच्या कळीपासून गुलाबाचं फुल उगम पावतं, तसंच एका खडकापासून हा डोंगर उगम पावलेला आहे बघा. हा डोंगर महाराजाने राजगडावरनं पाहिला. राजगडावरनं पाहताच महाराजाने पंतांना विचारलं की पंत हा समोर डोंगर दिसतो, हा डोंगर कोणाच्या ताब्यात आहे? पंताने महाराजांना सांगितलं की महाराज आपलेच मराठे आहेत, परंतु आदिलशाहकडे चाकरी करतात. हे चंद्रराव मोरे. चंद्रराव मोऱ्यांना महाराज राजगडावरनं प्रेमाने पत्र पाठवतात की चंद्रराव मोरे, आपण दोघे मराठे आहोत, दोघे मिळून एकत्र स्वराज्य निर्माण करू. परंतु चंद्रराव मोरे उर्मिट व गर्विष्ठ. तो महाराजांना उलट पत्र पाठवतो की तुम्ही कसले राजे, केव्हा झाला तुम्ही राजे? खरे राजे तर जावळी खोऱ्याचे आम्हीच आहोत. याल जावळी तर जाल गवळी उद्यायचं असेल, आजच्या तुमच्यासाठी दारू गोळा तोफखाना सज्ज आहे. महाराजांनी 145 सरदार निवडले, जावळीच्या खोऱ्यात पाठवले. चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. चंद्रराव मोरे महाराजांना या रायरीच्या पायथ्याशी 15 मे 1656 शरण आला बघा. आणि शरण आलेल्या व्यक्तीला महाराज निधन देत नव्हते. महाराजाने रायरीला पाहिलं, रायरीने महाराजांना पाहिलं. रायरीला पाहताच महाराजांच्या तोंडून काय उद्गार वाक्य बाहेर पडले. उद्गार वाक्य असे की राजा खासा जावळी पाहता, गड हा बहुत चकोट, चौतर पा गडाच्या कडे, तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, पर्जन्यकाली कड्यावरती गवतही नाही उगवत. दोंडा तासिबेकच दौलत बादशाह गड, दशगुणी उंच ऐसे देखुनी महाराज संस्कृत झाले आणि बोलिले तख्तास जागा. तो आज गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी बघा. महाराजांची पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड आणि दुसरी राजधानी आता आपण पाहणारी रायगड बघा. आता आपण पायथ्यापासून माथ्यावरती 2360 पायऱ्या चढून जाणार. हे गडाची समोरची बाजू, परंतु याच दरवाजाला चित्त दरवाजा असं म्हटलं जातं. 3 मार्ग आहेत बघा, परंतु एकाच रस्त्याला जॉईंट आहेत. हा जो मार्ग आपण पाहतो हा पूर्वीचा पायी मार्ग म्हटलं तर माणसांना जाण्यासाठी होता. जो शिवकालीन पायी मार्ग, जो घोडे पायदल वाट म्हटलं जायचं, तो आपल्याला पुढे पाहायला भेटेल. नाणे दरवाजा आणि एक वालसुरे खिंडा असे 3 मार्ग. या गडाची हाईट म्हटलं तर समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे. आणि जिथे आपण गाडी पार्किंग करतो तिथून या गडाची हाईट 1375 फूट पाहायला भेटते बघा. इथे समोर बुरुज पाहतो ना, या बुरुजाला म्हटलं जातं खुलवाडा बुरुज. जे पूर्वी पारेकरी लोक होती ती याच्यावरनं पारा ठेवायची बघा, म्हणून या बुरुजाला खुलवाडा बुरुज असं म्हटलं जातं. एक शेर म्हटलं जातो. शेर असा आहे की तांदूळ शिजला की भात म्हणतात, अंधार झाला की रात्र म्हणतात. त्या महाराष्ट्रामध्ये राहून जो छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल त्याला पूर्णपणे इजड्याची जात म्हणतात. त्याला पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी जय शिवाजी. बघा, हा जो समोर आपल्याला बुरुज दिसतो ना, या साईडला हा हिरकणीचा बुरुज. जी माता आपल्या 2 महिन्याच्या बालासाठी खाली उतरून आलेली या कड्यावरनं. वार होता शनिवार, कोजागिरी पौर्णिमा. गडावरती कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये जी माता विसावली. संध्याकाळी 5:30 वाजले. गडावरती नगारे तुतारे सणे चौघडे वाजले. गडाचा मेन गेट महादरवाजा बंद झाला. महादरवाजा बंद झाला की वरनं खाली येतं ते खलखलतं पाणी आणि खालनावरती जातो तो फक्त वारा बघा. हिरा 500 पायऱ्या गडाखाली उतरून येते. सांगोजी काटकरांना विनंती करू लागते की सांगोजी काटकर खाली जाऊ द्या, माझं 2 महिन्याचं बाळ खाली आहे. सांगोजी काटकर म्हणतात आम्हाला महाराजांच्या आज्ञाने, महाराजांची आज्ञा घेऊन आम्ही तुला खाली सोडतो. हिरा पुन्हा 500 पायऱ्या गडावरती चढून जाते. तिची राहण्या खाण्याची सोय देखील गडावरती केली जाते. तिच्या मनात भीती असते की
की माझं बाल एकटं खाली घरी आहे, मी गडावरती काय करते, वरती 100 एकरचं पठार फिरते, उतरण्यासाठी जागा सापडते, चप्पल दुधाच्या भांड्या कड्यावरती काढून ठेवते, खाली उतरून येते. सकाळची सांगोजी गटकर गडावरती खबर पाठवतात की महाराज जी माता रात्री बालासाठी गडावरती रडत होती ते अजूनही खाली आलेली नाहीये. 2 मावल्या तिच्या घरी लावतात, 2 मावल्या गडावरती शोधण्यास, गडावरती शोधणाऱ्या मावल्यांना चप्पल दुधाचं भांडं सापडतं, परंतु खाली आलेले मावले तिला पालखीमध्ये बसून गडावरती नेतात. तिच्या मनात भीती असते की महाराज मला शिक्षा करणार. हिरा राजदरबारात जाताच महाराजांना म्हणते, महाराज काय शिक्षा करायचे मला करा, माझ्या बालाला करू नका. हिराला महाराज म्हणतात, आम्ही तुला शिक्षा करणार नाही, परंतु ज्या वेळी तू रात्री उतरून गेलीस ती जागा फक्त आम्हाला तिथे जाऊन दाखव. हिरा इथपर्यंत घेऊन येते. महाराज या ठिकाणी मी खाली रात्रीची उतरून गेलो, तू रात्रीच्या वेळी रात्रीच्या अंधारामध्ये गेलीस, आता दिवसाच्या आमच्या नजरेसमोर जाऊन दाखव. महाराज त्यावेळी फक्त माझ्या डोळ्यासमोर माझं बाल होतं, आता खाली मला दरी दिसते. तिला सिंहासनापाशी नेऊन निरोजींच्या हस्ते साडी चोली देऊन तिचा सत्कार केला. त्या मातेच्या बालाला महाराज नक्कीच म्हटले असतील की वा भाद्रा वा, याचा आईचं दूध पी, लवकर मोठा हो आणि आमच्या स्वराज्यात सामील हो. त्याचं नाव देखील झुंजारराव म्हणून ठेवलं. बघा, हिरोजीला सांगितलं की हिरोजी त्या कड्याला तसा, त्या कड्याला बुरुज बांधा, त्या बुरुजाला नाव द्या हिरकणीचा बुरुज. एखादी स्त्री वरनं खाली उतरून येऊ शकते तर शत्रू हल्ला करण्यासाठी आरामात जाऊ शकतो, म्हणून त्या कड्याला तासलं, त्या कड्याला बुरुज बांधला, त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणीचा बुरुज. बघा, त्याच्यावरची छोटीशी कविता अशी आहे की रायगडावरी राजधानी ती होती श्री शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐका अजून येतील हिरकणी बुरुजाची. बसले होते गावातलासी वालुश्रेया नावाचे, राहत होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गवळ्याचे, आई बायको ताना मुलगा, कुटुंब होते छोटेसे, शोभत राहिली रे नाव त्या तडपदार घरवालीचे. हिरागडावरी सांज सकाळी दूध घालायला येई, धावत जाऊनी कडा उतरुनी, बालाला ती गे खुशी, आतुरतेने धाडस पाहुणी, महाराज स्तंभित झाले, हिरास साडी चोली देऊनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाची, आणि कथा सांगतो ऐका अजूनी येथील हिरकणी बुरुजाची. अशी त्याच्यावरती छोटीशी कविता होती. तुम्हाला म्हटलं ना शिवकालीन घोडे पायी मार्ग, बघा या मार्गाने वरती यायला लागतो. खाली नाणे दरवाजा म्हणून याला ओळखलं जातं. आता आपण वरती जाऊन गडाचा मेन गेट महादरवाजा पाहू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. नाही आता ते सगळ्यांना थोडी माहिती सांगतात, त्यांच्याबरोबर जे चाललेत ना त्यांना माहिती सांगतात थोडी. आपला शोल्डर कुठे चला हे इथं चल. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. आता आपण गडाच्या मध्यभागी महादरवाजापाशी आलो. आता आपण इथे गेट पाहतो. या गडाला मेन गेट महादरवाजा असं म्हटलं जातं. पूर्वी गडावरती 5:30ला गडावरती नगारे तुतारे सनई चौघडे वाजले की आज गेट बंद व्हायचा. बघा, मी तुम्हाला हिरकणीची स्टोरी सांगितली ना, हाच दरवाजा पूर्वी बंद झालेला, हा दरवाजा बंद झाला आणि हिरकणीच्या कड्यावरनं खाली गेली. परंतु याची रचना पाहिली तर आपल्याला नागमोडी सारखी पाहायला मिळते. याची रचना ही नागमोडी सारखी काय दिलेली आहे, आपण खाल्लं पाहिलं तर आजूबाजूला सह्याद्रीने वेढलेला आहे. याची सह्याद्रीवरनं कधी आलं. दरवाजा आतमध्ये का, तर दरवाजा हा सुखरूप राहिला पाहिजे. जर सह्याद्रीवरनं हल्ला केला तर तो भिंतीवरती आणायला पाहिजे, आतमध्ये दरवाजा सुखरूप राहिला पाहिजे, म्हणून याचा रचना देखील नागमोडी सारखी पाहायला मिळते. दुसरं कारण म्हटलं, आता पण जरी पूर्वी म्हणायच्या हत्तीचा दरवाजा तोडण्यासाठी उपयोग केला जाईल. हत्ती जरी इथपर्यंत, आता आपल्याला 2 पायाच्या माणसाला जर पायथ्यापासून माथ्यावरती येणं शक्य नाही, तर पूर्वी हत्ती येणं शक्य होतं का, नव्हतं. म्हणून गडावरती हत्तीचं कधी आलेच नाही. परंतु जरी आणले तरी हत्तीला दरवाजा तोडण्यासाठी आज स्पीड लागू शकतो. या पायऱ्यांची रचना पाहिली तर उंच भागामध्ये पाहायला भेटते. कारण जसं हत्तीवरती पायरी चढत जाईल तसं त्याचा स्पीड कमी होऊ जाऊ शकतो, म्हणून या पायऱ्यांची रचना केली जाते. बघा, जसं पण पूर्वी एक वणक्याचा देखील उपयोग केला जायचा. बघा, दरवाजा तोडण्यासाठी हा वणका 30 ते 35 फुटाचा असतो. परंतु या दरवाजाची जर रुंदी पाहिली तर आपल्याला फक्त 15 फूट आहे. बघा, हा वणका याच्यामध्ये बसू शकत नव्हता. परंतु तरी पण आलेत, छोटा मोठा जर घेऊन आले तरी पण या पायऱ्यांचाच उपयोग केला जायचा. जसं त्याला पण स्पीड लागतो, या पायऱ्या चढत गेलं का जसं जसं स्पीड कमी होऊ शकतो, म्हणून या पायऱ्यांचा उपयोग केला जायचा. चौथं कारण म्हटलं तर याच्यामध्ये पण आपल्याला काय खाचे पाहायला भेटतात.
या खात्यांचा उपयोग केला जायचा. पूर्वी गरम पाणी, उकळलेलं तेल किंवा भाला फेकून मारला जायचा बघा. जर शत्रूवरती येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावरती तो उपयोग केला जायचा. चटका लागला तर परतीच्या मार्गाला हा निघून गेला पाहिजे म्हणून त्या खात्यांचा देखील उपयोग केला जायचा. याच्यावरती पण आपल्याला चित्र पाहायला भेटतात बघा. हा काल्पनिक प्राणी आहे शर्प नावाचा. हा शर्प म्हटला तर शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये. याची माहिती आपल्याला वरती नगरखान्यावरती घ्यायची. नगरखान्यावरती याच्या पायाखाली 4 हत्ती पाहायला भेटतील. इथे आपल्याला त्याच्या समोरच्या भागाला एक पाहायला भेटते. याची माहिती आपण वरती घेणार. याच्या वरती गेल्यावरती आपल्याला दरवाजाच्या वरती 2 तोफा पाहायला भेटतील. अशा पूर्वी 21 तोफा होते बघा. ज्या वेळेला आपले राजे सिंहासनावरती आरूढ झाले त्यावेळेला 21 तोफांची सलामी या ठिकाणी देण्यात आली होती. म्हणून तिथे आता आपल्याला 2 पाहायला भेटतील. परंतु त्या दोघींचं वैशिष्ट्य म्हटलं तर असं आहे, ह्या पंचधातूच्या तोफा आहेत. किती उन्हामधून आपण खालतीवरती केलं तर आपल्याला घामाघूम होतो, परंतु त्या तोफांना जर आपण हात लावून बघितला ना किती उन्हातून तरी ते आपल्याला थंड पाहायला भेटतात. ते आपण तिथे 2 तोफा पाहू आणि मग वरती हाती तलाव पाहण्यासाठी जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. इथे जे आपण तलाव पाहतो या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हटलं जातं. आता आपल्याला प्रश्न निर्माण होतो, आपण 2 पायाचा माणूस, आपण पायथ्यापासून आता माथ्यावरती आलो, आपल्या एवढी दमछाक झाली. मग पूर्वी महाराजाने गडावरती 2 हत्ती आणलेले, हे कसे आणलेले तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का? लहान पिल्ले पालखीमध्ये बसून गडावरती आणले. कारण आता 2 पायाच्या माणसाला पायथ्यापासून माथ्यावरती येणं शक्य नाही, तर पूर्वी 4 पायाच्या हत्ती येणं शक्य नव्हतं बघा. म्हणून महाराजाने लहान पिल्ले पालखीमध्ये बसून गडावरती आणले. लहानाचं मोठं त्यांना गडावरती केलं. पूर्ण गड बांधायला 14 वर्ष लागले. हत्तींची वाढ ही 3 ते 4 वर्षामध्ये होती बघा. या 14 वर्षामध्ये महाराजांनी गडावरती काय बांधलं तर अशी मोठमोठे 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 350 इमारती या 14 वर्षामध्ये बांधल्या बघा. त्यातलंच आपण इथे तलाव पाहतो, या तलावाला हत्ती तलाव असं म्हटलं जातं. याच्यात आपल्याला प्रश्न निर्माण होतो की या तलावाला हत्ती तलाव म्हटलं जातं, मग हत्तींना उतरण्यासाठी जागा कुठे होती? 4ही बाजूने पाहिलं तर पॅकबंद दिसतं, परंतु आपण जे उतरत्या भागामध्ये पाहतो बघा, हे जे बारीक दगडाचं बांधकाम पाहायला भेटतं का, हे आताचं बांधकाम आहे बघा. याच्या खाली जे मोठ्या दगडामध्ये उतरत्या भागामध्ये जे बांधकाम आहे हे पूर्वीचं बांधकाम. या कोपऱ्यावरती हत्तीला उतरण्यासाठी जागा होती बघा. म्हणून या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हटलं जातं. आता असंच आपण पुढे जाऊन तीर्थ गंगासागर तलाव पाहणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. गंगासागर तालाब. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. बघा आता आपण खाली तलाव पाहिलं. या तलावाला इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर तलाव असं म्हटलं जातं. महाराजांच्या राज्याभिषेकाला खास काशीवरनं गागाभट आले होते. यानं 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं. राज्याभिषेक झाला, उरलेलं पाणी तीर्थ म्हणून या तलावामध्ये सोडण्यात आलेलं आहे बघा. याच्यावरती गागाभट्टाने कविता रचलेल्या कविता अशी आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या साऱ्या बहिणी आणले 7 समुद्रांचे पाणी. जलिले राज्याभिषेकासाठी जले झाले तीर्थांची घर, नाव त्याचे गंगासागर. 35 फूट खोल आहे, 184 मीटरचा घेरे आहे. याचं वैशिष्ट्य म्हटलं तर गडावरती जरी 2 वर्ष पाऊस नाही पडला तरी कधी पाण्याची टंचाई नसते बघा. परंतु खाली ज्या 4 गाव आहेत या 4 गावामध्ये 4 महिने कधी पाणी नसतं बघा. एप्रिल, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे 4 महिने गडाच्या खाली कुठल्याही गावामध्ये 4 महिने पाणी नसतं बघा. तसेच इथे 2 बुरुज आहेत, एक विजय स्तंभ, एक मनोरे. हे पूर्वी एकावरती एक 7 मजले होते. हे बाळी किल्ल्याची शोभा वाढवण्यासाठी बघा. आतमध्ये मखमली पडदे गोंड्याच्या फुलाने आणि मशालीच्या उजेडात हे सजवले जायचे. बाळी किल्ल्याची शोभा वाढवली जायची बघा. हे पूर्वी एकावरती एक 7 मजली म्हटलं तर त्यावेळी लाईट सिस्टीम, मोबाईल सिस्टीम नव्हती बघा. आजूबाजूच्या गावकऱ्यांना महाराजाने गड किंवा किल्ला जिंकला
की आजूबाजूच्या गावकऱ्यांना कसं कळवायचं, तर विजय स्तंभावरनं कळवलं जायचं बघा. विजय स्तंभावरती 7व्या मजल्यावरती भगवा ध्वज किंवा गवताची गुंजी पेटवली जायची. आजूबाजूचे गावकरी आपोआप समजून जायचे महाराज नक्कीच गड किंवा किल्ला जिंकून आलेले आहेत. त्यासाठी विजयस्तंभ होता, परंतु एका साईडला जो दुसरा आहे याला मनोरे म्हटलं जातं. याच्यावरती महाराजांच्या राण्या हवा खाण्यासाठी यायच्या. या गेटमधनं आपण बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करणार, या गेटला म्हटलं जातं पालखी दरवाजा. महाराजांची संभाजीराजांच्या आऊसाहेबांची पालखी आली, त्या पालखी गेटमधनं बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केला जायचा. आता आपण बालेकिल्ला पाहण्यासाठी आतमध्ये जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. बघा, आता आपण ज्या गेटमधनं बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केला, या गेटला म्हटलं जातं समोरच्या पालखी दरवाजा. तसंच ज्या अवघ्या 4 मिनिटात रोपे प्रकल्पाने गडावरती येतात ना, तो समोर आपल्याला गेट पाहायला भेटेल मेणा दरवाजा. या 2 गेटमध्ये आपल्याला एक लाईनीत अशी आडवी भिंत पाहायला भेटते. या भिंतीला टोटल 6 दरवाजे आहेत. हे 6 राण्यांचे 6 माल. परंतु महाराजांना राण्या किती होत्या? 8 राण्या होत्या. प्रश्न पडतो इथे 6 माल आहे, 2 राण्या राहायच्या कुठे? सईबाई राजगडावरती राहायच्या. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना सईबाईंचं निधन हे राजगडावरती झालं. पुतलाबाई पाचाडगावी राहायच्या. उतरत्या वयामध्ये आऊसाहेबांना गडावरचं वातावरण सण होतं. त्यांच्या सेवेसाठी खाली पाचाडगावमध्ये पुतला राणी राहायच्या. बाकी 6 राण्या राहिलेल्या या ठिकाणी. सईबाई, स्वैराबाई, काशीबाई, गुणवंतबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई, सकवारबाई अशा महाराजांना 8 राण्या होत्या. परंतु ह्या महाराजांनी 8 राण्या ह्या आवडीनिवडीसाठी नव्हत्या केल्या बघा. आता आपल्याला 1 राणी संभाळताना आपल्या नाठी नऊ येतात. पण मग महाराजांनी 8 राण्या 8 लग्न करण्याचं कारण काय? 8 लग्न या कारणाने केले की आपल्या हिंदवी स्वराज्यात लोक फार कमी होती बघा. हे स्वराज्य कसं वाढेल या दूरदृष्टीने महाराजांनी 8 गावातल्या 8 राण्या केल्या. 8 गावातली जरी सेना आपल्यामध्ये सामील नाही झाली तरी कुठले आपल्या विरोधात जाऊ शकत नाही, म्हणून महाराजांनी 8 गावातल्या 8 राण्या केल्या. तिथल्या 6 या रायगडावरती राहत होत्या, 2 गडाच्या खाली बघा. याच्यामध्ये आपण 2 चौतारे पाहू. हा जो समोर चौतारा आहे हा हॉल आहे, त्याच्या पाठी बेडरूम, त्याच्या पाठी टॉयलेट बाथरूम, बाजूला हवा खाण्यासाठी खिडकी. आता आपल्याला प्रश्न निर्माण होतो, आपल्या भारतात टॉयलेटचा शोध इंग्रजांनी लावला, परंतु हे चुकीचं आहे बघा. पहिला शोध हा भारतात लागला, याची कॉपी केली, महाराजांनी लावलेल्या टॉयलेटची कॉपी केली आणि तिथे जाऊन इंग्रजांनी त्याची डुप्लिकेट कॉपी केली बघा. तसंच याच्यामध्ये पण आपल्याला काय प्रश्न पडतात. याच्यावरती काय छत होतं की नव्हतं? सागवानी लाकडं, कुंभार नाल्याची कवलं, मखमली पडदे आणि मशालीने हा सजवलेला पूर्ण राजवाडा हा रायगड होता बघा. याच्यावरती छत म्हटलं तर सागवानी लाकडं, कुंभार नाल्याची कवलं. हे छत 10 मे 1818ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉथर, मेजर हॉल या 2 कुतुबशाहीने 10 मे 1818ला हल्ला केला. त्यावेळी सगळं लाकडी छेदे जळून गेलेले. आता आपल्याला आपण पाहू, हे शिवकालातलं आहे आणि वीड बांधकाम हे 1733 मध्ये पेशव्याने केलेले आहे बघा. आता आपल्याला प्रश्न दुसरा निर्माण होतो, आपण पायथ्यापासून माथ्यावरती चढून आलो, आपल्या डोईतला घाम पायाच्या नखापर्यंत गेला. मग पूर्वी हा एवढा मोठा दगड आणणे शक्य होता का? नव्हता. गडावरती 11 तलाव व 84 पाण्याच्या टाके खोदल्या, ज्यातून दगड निघाला बांधकामासाठी वापरला. एका दगडात 2 पक्षी. गडावरती उतारच्या भागामध्ये भिंती बांधून तलाव केलं आणि दुसरं म्हणजे त्यातून जो खडक निघाला तो बांधकामासाठी उपयोग केला. एक राणीमाल पाहून घ्या. आपण बाहेरच्या साईडला धान्य कुटार पाहू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. समोर असे 7 चौतारे पाहायला भेटतात बघा. याला दाशींची घरं म्हटलं जातं. आपले नोकर चाकर असतात ना, तशाच पूर्वी दासदाशा होत्या. आतमध्ये काय छोटं मोठं काम असेल करायचं, विश्रांतीसाठी इथे येऊन बसायचं, म्हणून याला दाशींची घरं असं म्हटलं जातं. दाशीचं जर येणं जाणं चालू राहिलं तर दाशी रस्त्यामध्ये फितूर होऊ शकते. या कारणाने सुद्धा दाशीची राहण्या खाण्याची सोय इथेच केली जायची, कारण ही दाशी बालेकिल्ल्यामध्ये राहत होती. बालेकिल्ला म्हटला तर अति महत्वाचा परिसर. इकडे खाली पाहिले अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे वाडे, आतमध्ये राण्यांचे महाल आणि आतल्या भागामध्ये आपल्या राजांचा राहता राजवाडा, असे का अति महत्वाचे पॉइंट असतात. याला बालेकिल्ल्याचा परिसर असं म्हटलं जातं बघा. याच्या समोरच्या बाजूला आपण 3 जालीवाले खड्डे पाहतो ना,
याला धान्य कोठार म्हटलं जातं, याला कोकणामध्ये पेव किंवा कणगी म्हटलं जातं बघा. पहिली 22 फूट आहे, दुसरी 20 फूट आहे, तिसरी 15 फूट, अशा 3 आहेत. परंतु हे इमर्जन्सी धान्य कोठार आहे. आपण जर चारी बाजूने पाहिलं तर याला सह्याद्रीने वेढलेलं आहे, परंतु याला सह्याद्री कुठली कनेक्ट किंवा जॉईंट पाहायला मिळत नाही. याला कधीही वेढा पडू शकतो. हा वेढा पडला तर गडावरच्या 350 लोकांना धान्य पुरल असं याच्यामध्ये साठवलं जायचं बघा, साठवलं जायचं. तसंच पहिली 22 फूट आहे, दुसरी 20 फूट, तिसरी 15 फूट. स्वराज्याचं धान्य कोठार पाहायचं म्हटलं तर कोल्हापूरमध्ये पन्हाळ्यावरती गंगा, यमुना, सरस्वती अशी 3 धान्य कोठार आहेत. ही मोठी धान्य कोठार आहेत. त्यांचं धान्य म्हटलं तर वरनं टाकलं जातं, खालनं काढलं जातं. हे इमर्जन्सी म्हटलं तर पूर्वी सागवानी लाकड्यांचा उपयोग केला जायचा, त्या शिड्यांचा उपयोग केला जायचा. शिड्याने खाली उतरलं जायचं, ते गोंत्यामध्ये भरलं जायचं आणि रशीने वरती खेचलं जायचं बघा. याच्याच खालच्या भागामध्ये आपण पडके वाडे पाहतो ना, याला अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे म्हटलं जातं. 8 मिनिस्टर लोक, त्यांची राहण्या खाण्याची सोय देखील त्याच ठिकाणी केली जायची. हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजीराव, अण्णाजी पंत असे काय महाराजांचे 8 मिनिस्टर लोक होती. त्यांची राहण्या खाण्याची सोय तिथेच केली जायची. 365 गड किल्ल्यांचे कागदीपत्री व्यवहार देखील याच ठिकाणी होते. तसेच धान्य कोठारचा 1733 मध्ये पेशव्याने कैदी कोठार केला. महाराजांनी धान्य कोठारचा कैदी कोठार वापर का नाही केला? जर बाली किल्ल्यामध्ये धान्य कैदीचा वापर केला तर बाली किल्ल्यामध्ये तो कैदी वरडू शकतो, किंचलू शकतो, म्हणून महाराजांनी धान्य कोठार म्हणून उपयोग केला बघा. 1733 मध्ये गडावरती पेशव्याने धान्य कोठारचा वापर कैदी कोठार केला. चोरी, लाबाडे, जुगारे, गद्दारे करेल 7 दिवस कोंडून ठेवलं जायचं. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला, गोंत्यामध्ये भरायचे. उत्तरे साईडला टकमक टोक आहे, त्या टकमक टोकावरनं खाली ढकलून दिलं जायचं बघा. शिवाजी महाराजांनी कुणाचा कडेलोट केला नव्हता, परंतु संभाजी राजाने मात्र कुणाला सोडलं नव्हतं. म्हणून एक शेर म्हटला जातो, अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे. अहो अंधाराला घाबरत नाही, कारण आबाळाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही. ही मात्र मर्द मराठ्यांची जात आहे, ही मात्र मर्द मराठ्यांची जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. ज्या गेट मधनं आपण आतमध्ये एंट्री केली ना, ज्या गेट पासून या समोरच्या गेट पर्यंत, या समोरच्या भिंतीपर्यंत हा आपल्या राजांचा राहता राजवाडा. दादा खाली उतर सर, खाली उतरा, चौताऱ्यावरती जाऊ नका. हा ठिकाणी आपल्या राजांचा राहता राजवाडा. याच्यामध्ये काय आपल्याला 4 चौतारे पाहायला भेटतात बघा. हा पहिला चौतारा पाहतो, हा राजांचा बेडरूम. त्याच्या पाठी आहे किचन रूम, त्याच्या पाठी सचिवालय आणि दिवाळे खास असे 4 चौतारे याच्यामध्ये पाहायला भेटते. आपल्या राजाने शेवटचे 10 वर्ष वास्तव्य 70 ते 80 हे 10 वर्ष वास्तव्य रायगडावरती केले. याच ठिकाणी आपल्या राजाने शेवटचे 10 वर्ष काढले बघा. आणि शेवटचा काळा दिवस म्हटला तर 3 एप्रिल 1680 मध्ये राजाने अखेरचा श्वास देखील या चौथाऱ्यावरती सोडलेला आहे बघा. इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आपण जे मंदिर पाहतो ना, याच्या समोरच्या बाजूला बघा पांढरं घुमट दिसतं. हे आपल्या राजांची समाधी, राजांच्या चितेला द्याग्नी देखील त्या ठिकाणी देण्यात आली. अहो जन्म झाला पुण्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती. 19 फेब्रुवारी 1630. अहो निधन झालं 3 एप्रिल 1680. महाराजांना फक्त 50 वर्ष आयुष्य लाभलं. या 50 वर्षामध्ये आपल्या राजाने 365 गड किल्ले जिंकून स्वतःची गादी निर्माण केली. असे कित्येक राजे होते, परंतु ते बापजाद्यांच्या गादीवरती राज्य करायचे, परंतु आपल्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली होती बघा. तसंच हा म्हटलं तर पूर्वी डबल मजली होता. सागवानी लाकडं, कुंभार नाल्याची कवलं, मखमली पडदे, आतून गोंड्याची फुले आणि मशालीने हा सजवलेला राजवाडा होता. त्यावेळीची कल्पना डोळ्यासमोर उभी करा, त्यावेळी हा राजवाडा कसा दिसत असेल. तसंच बाजूला पाहिली तर आपल्याला टाकी पाहायला भेटते. ही पूर्वी कावडकरी लोक होती. ही कावड भरायची या टाकीमध्ये ओतली जायची, कारण दगडामध्ये पाणी कंटिन्यू थंड राहतं बघा. आता आपण विहिरीतलं पाणी पितो, थंडच प्यायला मिळतं ना, तसंच पूर्वी दगडामध्ये पाणी थंड प्यायला मिळावं गडावरती लोकांना, म्हणून या टाकीचा उपयोग केला जायचा बघा. त्याच्याच बाजूला आपल्या राजांचं बाथटब स्नानगृह हे पाहून घेऊ आणि मग राजांचं आपण किचन रूम पाहून घेऊ. जो आपण यल आकारामध्ये चौतारा पाहतो ना, याला आपल्या राजांचं स्वयंपाकघर म्हटलं जातं. त्यावेळी राजांच्या राजवाड्यामध्ये स्वयंपाकघर म्हटलं तर आपल्या राजांचं एकट्याचं स्वयंपाक असतं, तर ते केवढं असतं, जास्तीत जास्त एवढं. इथे पूर्ण 350 लोकांचं स्वयंपाक केलं जायचं एका वेळी याच्यामध्ये. कारण त्यावेळी म्हटलं जायचं बघा, वीजबाची शक्यता जास्त होती. बाली किल्ल्यामध्ये टोटल 350 लोक होती.
हे 350 लोकांचा स्वयंपाक या ठिकाणी केले जायचं, कारण त्यावेळी विषबाधची शक्यता होती, विषबाध होऊ शकतो म्हणून राजाने आपल्या नजरेसमोर 350 लोकांचं स्वयंपाक करून घेतलं बघा. स्वयंपाकाची रूम या ठिकाणी. आता या प्रकारे आपल्याला चुली पाहायला भेटतात बघा, या प्रकारे चुली. आणि इथे आपण कोकणामध्ये याला खलबत्ता किंवा उकल म्हणतो. आणि या जे खिडक्या दिसतात ना, या दूर जाण्यासाठी बघा बाहेर असे पॉइंट याच्यामध्ये. आता आपण समोरच्या बाजूला जाऊन टाकसाल खलबत खाना हे पॉइंट बघितलेलं आहे ना, पडलेला अवशेष 7 मजली ते खालच्या साईडला, हे दुसरं आहे का. जे आपण समोर विटांची खोली पाहतो ना, या खोलीला टांगसाल म्हटले जाते. आता आपण बँक म्हणतो, आता आपण बँकेमध्ये 2 रुपयाचं नाणे छापतो बघा, त्याच्यावरती आपला उल्लेख काय आहे, सत्यमेव जयते. त्याच्यामध्ये पूर्वी राजमुद्रा होऊन नाणे असे प्रकार छापले जायचे बघा. आता आपण राजमुद्रा छापतो, त्याच्यावरती उल्लेख आहे प्रतिप चंद्रलेखे वर्ध विष्णू वंदिता शाहस्नो शिवशाह मुद्रा भद्राय राजिते. जसं काय प्रतिपेच चंद्र कलेने वाढतं, तसं माझ्या राजाचं हिंदवी स्वराज्य वाढावं म्हणून त्याचा उल्लेख केला जातो बघा. इथे जे अष्टकोनी खोली पाहतो ना, याला महाराजांची बाल्कनी म्हटलं जातं. ही एकावरती एक पूर्वी 5 मजली होती. याच्यावरती जर 5व्या मजल्यावरती महाराज हवा खाण्यासाठी बसले ना, की याच्यावरनं 8 किल्ल्यांचं दर्शन व्हायचं. राजगड, तोरणा, लिंगाणा, मकरंदगड, सोनगड, मानगड, प्रतापगड आणि महाबळेश्वर असे 8 किल्ले याच्यावरनं देखील दिसायचे बघा. आजी आपल्याला दिसतात, परंतु काही वातावरण क्लिअर आहे, अर्ध्या ठिकाणी नाही. हा समोर दिसतो, हा तोरणा आहे बघा, याच्याच बाजूला राजगड पाहायला भेटेल. पुढे गेल्यावरती आपल्याला राजगड, हा समोर जो उंच डोंगर दिसतो ना, हा तोरणा. याच्या बाजूला, त्याच्या समोरच्या बाजूला उंच डोंगर दिसतो बघा, याच्यामध्ये हा राजगड आहे. असे 8 किल्ले आपल्याला टोटल दिसतात. राजगड जरा याच्यामध्ये आपल्याला काही या साईडला वातावरण क्लिअर पाहायला भेटत नाही बघा, याच्यामुळे आपल्याला असे पाहायला भेटत नाही. याच्या आतमध्ये आपण 10 ते 11 पायऱ्या जमिनीमध्ये उतरून गेलो की आतमध्ये 10 बाय 10 रूम पाहायला भेटते. गुप्त चर्चा करण्याचे ठिकाण, गुप्तहेर होते, बहिर्जी नाही. छोट्या मोठ्या गावात जायचं, गड किल्ल्यांची खबर ऐकायची, इथपर्यंत यायचं. या कानाची खबर या कानाला ऐकावी जावी नाही, यासाठी खलबत खाना म्हटलं जाते बघा. कारण त्यावेळी गुप्तहेर होते, बहिर्जी नाईक छोट्या मोठ्या गावात जाऊन गडावरती यायचे, आतमध्ये 10 ते 11 पायऱ्या उतरून जायचे, महाराज त्यांच्या सोबत जाऊन गुप्तहेर करायचे बघा. आता आपण या समोर ज्या चौताऱ्यावरती उभे आहोत ना, त्याचं पूर्ण 225 फुटाचं अंतर आहे. 8 मिनिस्टर लोकांची ऑफिस या ठिकाणी होती. 365 गड किल्ल्यांचे लेखी कागदीपत्री व्यवहार या ठिकाणी केला जायचा. पुढे दिवाणे खास, दिवाणे खास म्हटलं तर खास लोकांसाठी, आणि आम म्हटलं तर आम जनतेसाठी असते बघा. हे आम जनतेसाठी समोरच्या बाजूला. आता आपल्याला राजदरबारामध्ये जायचंच आहे, परंतु हे खास लोकांसाठी म्हटलं तर खास लोक आली किंवा कुठे मोहीम काढायची असेल त्याची बैठक बसवली तर या ठिकाणी बसवली जायची. आता आपण पुढे जाऊन आपल्या राजांचा राजदरबार पाहू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. समोर जो आपण टोक पाहतो ना, या टोकाला म्हटलं जातं टकमक टोक, कडेलोट पॉईंट. याचा महाराजाने उपयोग कडेलोटसाठीच केलेला, परंतु महाराजाने याच्यावरनं कोणाचा कडेलोट केला नव्हता बघा. आताही तिथे गेलो ना आपण बघण्यासाठी, तर आपल्याला फक्त खाली 1200 फूट खाली दरी पाहायला भेटते. पेशवे आले 1733 मध्ये. धान्य कोठारचा वापर कैदी कोठार केला. चोरीला बाडे जुकारे गद्दारे करेल 7 दिवस कोंडून ठेवले जायचं. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला, गोंत्यामध्ये भरायची, टकमक टोकावरनं खाली ढकलून दिलं जायचं. तुम्हाला म्हटलं ना, शिवाजी महाराजांनी कुणाचा कडेलोट केला नव्हता, परंतु संभाजी राजाने कुणाला सोडलं नव्हतं. याच दूरदृष्टीने संभाजी राजाने इथनं बरेचसे शिक्षा केलेले आहेत, दिलेले आहेत बरेच जणांना, परंतु त्यांची नावे मला माहिती नाही. आता आपण जायचं म्हटलं तर फक्त आपल्याला तिथे 1200 फूट खाली दरीच पाहायला भेटते. हे तुमच्या रिक्सवरती जायला लागेल. तुम्ही आपण पुढे जगदीश्वर मंदिर पाहू, आणि येताना मार्ग हाच आहे. तुम्हाला समोरच्या बाजूला पाटी आहे, टकमक टोकाकडे जाण्याचा मार्ग. या मार्गाने जाऊन तुम्ही येऊ शकता. सुरुवात. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. बघा, आता आपण अति महत्वाच्या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या राजांचा राज्याभिषेक पूर्वी 6 जून 1674 मध्ये याच ठिकाणी झाला होता, परंतु आपले महाराज म्हटलं तर राज्याभिषेकाच्या वेळी सुद्धा गडदैवतांना विसरले नव्हते. महाराज वार होता शनिवारी, 4:30ला उठतात, स्नान करतात, अंगावरती वस्त्र घालून कवड्याची माल घालतात, आई भवानीला जगदीश्वराला नतमस्तक होतात. इथे शिरकाई मातेला नतमस्तक होऊन याच नगर खणातल्या आतमध्ये एंट्री करतात. महाराजांना या दरबारामध्ये 6000 प्रजा बसलेली उभी राहते आणि मानाचा मुजरा करते.
महाराजांची पहिली नजर जाते ती सुवर्ण सिंहासनाकडे. एक मत म्हणजे 40 किलो असं पूर्वी 1280 किलोचं सुवर्ण सिंहासन होतं. दुसरी नजर जाते भरलेल्या राजदरबारात 6000 प्रजा होती, तरी सुद्धा महाराजांचं अंत करून भरून येतं. अंत करून भरून येण्याचं कारण काय? अहो, ज्या मावळ्यांवरती आपण हिंदवी स्वराज्य लढवलं त्यातला एकच शूरवीर मावळा महाराजांच्या राज्याभिषेकासाठी उपस्थित नव्हता. महाराज तिथे 3 पायऱ्या आहेत. त्या 3 पायऱ्या चढताना महाराज आऊसाहेबांना नक्कीच म्हटलं असतील की आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो बाजीप्रभू देशपांडे, दुसरी पायरी चढतो मुरारबाजी आणि तिसरी पायरी चढतो तानाजी मालुसरे. अशा शूरवीर मावल्यांची नावे घेत महाराज लढलढत्या पायाने सिंहासनापाशी आरूढ झाले. काशीवरनं गागाभट आले होते. 6000 मोरांचा राज्याभिषेक घातला. आऊसाहेब नक्कीच म्हटले असतील की शिवनेरीच्या काल्या मातीमध्ये खेळणारं बाल माझं शिवबाज 32 सुवर्ण सिंहासनावरती आरूढ होणार आहे. महाराज सिंहासनावरती आरूढ होतात. त्या नगर खाण्यावरती नगर तुतारे वाजवले जातात. महादरबारात 21 तोफांची सलामी देण्यात येते आणि याच दरबाराच्या कोपऱ्यातून एक झलकारी देण्यात येते. झलकारी अशी आहे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय. असे काही झलकारे दिल्या जातात. परंतु आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला खास इंग्रजांचा वकील येतो. याचं नाव इंद्र ऑक्सिटन. यांच्या स्वागतासाठी या इमारतीसमोर 2 घोडे 2 हाती सजवलेले होते. इंग्रजांच्या वकिलाला प्रश्न पडतो की आपण 2 पायाचा माणूस पायथ्यापासून माथ्यावरती येण्यासाठी टोटल 7 तास लागले, मग महाराजांनी गडावरती हाती कशी आणले? हा प्रश्न त्यांनी नारायण शिवणेंना विचारला की नारायण शिवणे, मी 2 पायाचा माणूस, मला पायथ्यापासून माथ्यावरती येण्यासाठी टोटल 7 तास लागले, मग महाराजांनी गडावरती हाती कशी आणले? नारायण शिवणे त्यांना उलट उत्तर दिलं की इंग्रज लोक मराठी लोकांपेक्षा फार हुशार असतात. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून काढा. त्यांनी डेली डायरीमध्ये प्रश्नाचं उत्तर लिहून ठेवलं. या दरबारामध्ये चौकशी केली, परंतु त्या प्रश्नाचं उत्तर मात्र या दरबारामध्ये त्याला कुणी दिलं नव्हतं. बघा, याच्या मधलं अंतर म्हटलं ना तर 250 फुटाचं आहे. बघा, याच्यामध्ये देखील एक इकोसिस्टीम केली जाते. इतकी कागद किंवा छोट्या आवाजात जर आवाज दिला तर आपल्याला समोर भिंतीपर्यंत ऐकायला होते. आता आपण 50 लोकांसमोर माईक वरती बोलतो, शेवटपर्यंत ऐकायला जाते का? नाही जात. त्यावेळी 6000 प्रजाला ऐकायला कसं जाईल याची इकोसिस्टीम केलेली आहे. आजी आपल्याला ऐकायला येते, परंतु पब्लिक जास्त आहे, हे शांत बसू शकत नाही, म्हणून ते दाखवण्यात येणार नाही. असे याच्यावरती आता आपण समोरच्या बाजूने जाऊ. याच्यावरती आपल्याला काही चित्र पाहायला भेटतात ना, ही तुटक्या अवस्थेमध्ये समोरच्या बाजूला जाऊन आपल्याला स्पष्ट पाहायला भेटतील. याची माहिती आपण समोरच्या बाजूने घेऊ. दर्शन घ्या, आपण बाहेरच्या साईडला जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर महाराज धीराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा.
आतमध्ये जर जायचं म्हटलं तर मंदिराचे दरवाजे आपल्याला उंचीने थोडे पाहायला भेटतात. उंची कमी आहे का? उंची कमी दिलेली आहे. आतमध्ये गेला तर आतमध्ये वाकून झुकून गेला पाहिजे. तो आपल्या देवदेवतांसमोर कधी वाकून झुकूनच आतमध्ये प्रवेश केला पाहिजे. म्हणून या मंदिराचे दरवाजे देखील छोटे पाहायला भेटतील. समोर नगरखाना पाहतो ना, याच्यामध्ये आतमध्ये एक नावाची पाटी आहे, ज्याने स्वतःचं घरदार जमीन विकून 14 वर्षामध्ये गडाचं बांधकाम केलं. त्या आर्किटेक्टच्या नावाची पाटी आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. हिरोजी एवढा मोठा बुलंद गड बांधला. तुम्हाला बक्षीस काय पाहिजे? सोनं नाणं धन दौलत हिरे मोती काय बक्षीस पाहिजे स्वीकारून घ्या. महाराज आम्ही सोनं नाण्यासाठी गड बांधलेला नाही, परंतु ज्या वेळी आमचं बक्षीस स्वीकारण्याची वेळ येईल त्यावेळी नक्की स्वीकारून घेऊ. महाराजांची मिरवणूक दरबारातून हत्तीच्या अंबारावरती जगदीश्वराला आली. महाराज उजवा पाऊल पहिल्या पायरीवरती टाकता हिरोजी म्हणतात की थांबा महाराज आमचं बक्षीस स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. हिरोजी काय बक्षीस पाहिजे? महाराज आम्हाला सोनं नाणं काय नको, पण त्या पायरीवरती आमच्या नावाची पाटी बसवण्यास परवानगी द्या. इथेच का बसवायची? महादरवाजा पाहिला सिंहासन नगरखाना या ठिकाणी का नको? ज्यावेळी तुम्ही प्रत्येक दिवशी आई भवानीच्या जगदीश्वराच्या दर्शनाला येता ना, त्यावेळी प्रत्येक उजव्या पावलाची धूळ आमच्या मस्तकी स्पर्श झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी नावाची पाटी बसवण्यास परवानगी मागितली. महाराजाने परवानगी देताच त्याला एक प्रश्न विचारला की हिरोजी तुम्हाला नावाची पाटी बसवण्यास परवानगी देतो, परंतु तुम्ही एवढा 14 वर्षामध्ये गड बांधला, या गडाचं गॅरंटी पत्र देऊ शकता का? त्याने गॅरंटी पत्रामध्ये देखील उल्लेख केला बघा, जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे तलपत राहतील ना, तोपर्यंत आम्ही केलेलं बांधकाम भक्कम पाण्यासाठी भेटेल. आजही आपल्याला हे दगडी बांधकाम भक्कम पाण्यासाठी भेटतं बघा. तेव्हा तिथे नावाची त्यांच्या पाटी बसवलेली आहे. तिच्या समोरच्या बाजूला हे पांढरं घुमट पाहतो, हे आपल्या राजांची समाधी, राजांच्या चितेला द्याग्नी या ठिकाणी देण्यात आली. त्याच्या पाठी वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे. त्याचे वाद असल्यामुळे त्याची माहिती कोण सांगत नाही. माहिती संपण्या अगोदर काही 2 शहर सांगतो. शहर असेल की जिजामाता तुम्ही जर जन्माला आल्या नसत्या तर अंगणामध्ये दिसली नसती तुलस, आणि शिवराय जर जन्माला आले नसते तर दिसले नसते आज आम्हाला उंच उंच मंदिरावरचे कलश, दिसले नसते आज आम्हाला उंच उंच मंदिरावरचे कलश. अंधार झाला पाहता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नव्हे तर या पूर्ण देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवाजी.